आ जाएं। तो कैप मैं मनोहर पांचाल साहब को आमंत्रित करूंगा, कैप प्रेजेंट करें। बहुत ही अच्छा कैच पकड़ा था इन्होंने दर्शक दीर्घा में, एक सिक्स के ऊपर। थैंक यू वेरी मच। और मैन ऑफ द मैच प्रतीक, प्लीज कम ऑन द स्टेज। 16 गेंदों में 37 रन, एक छक्का और 4 चौकों की मदद से बहुत ही खूबसूरत पारी, बिल्कुल दिलेर पारी हल डिवीजन को इन्होंने अगले राउंड में पहुंचाया है। कॉन्ग्रेचुलेशंस, थैंक यू वेरी मच। नीलेश चौहान, बैंक डायरेक्टर, थैंक यू वेरी मच। प्रतीक, हैव अ फ्यू वर्ड्स प्लीज। थोड़ा सा आजाद प्लीज। ओके, he's in a hurry. He's prepared for the next match. Thank you very much. Please continue the next match. Commentator Swaroop, please continue. जोडी पाहायला मिळते आपल्याला क्रीजवरती अक्षय आणि संदीपची जोडी पाहायला मिळते आपल्याला नक्कीच। पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड शॉट पाहायला मिळाला, एक चांगला फटका पाहायला मिळाला, लोअर फुटॉस पद्धतीचा चेंडू त्याला कन्व्हर्ट केलं, अगदी त्याचा जो निर्णय व्हायला पाहिजे होता तो न्याय त्या चेंडूला दिलाय, सरळ डाऊन द ग्राउंडवरती ढकलून दिला तो चेंडू। आता मात्र स्क्वेअर कट केला गेला, कव्हरच्या हातामध्ये तो चेंडू, एक धाव घेतली या चेंडूवरती, धावफलक पुढे सरसावेल, धावफलक येऊन पोहोचेल 6 धावांवरती। एनडीसी बँक ची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते, अक्षय आणि संदीप दोन्ही घणाघाती फलंदाज। आता मात्र थोडासा चेंडू हातातून सुटलाय, नक्कीच पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा, एक धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत, धावसंख्या येऊन पोहोचेल 7 धावांवरती, 7 धावांवरती धावसंख्या येऊन पोहोचेल। नक्कीच इथून पुढे संघाच्या धावसंख्येला एका सन्मानजनक स्थितीवर न्यायचा प्रयत्न असेल। आता मात्र लेग साईडच्या दिशेने फ्लिक केला, दुसऱ्या धावेचा कॉल दिला, या ठिकाणी थोडंसं ताळमेळमध्ये गडबड पाहायला मिळते आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या त्या ठिकाणी। डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, फील्ड प्लेसमेंट पाहिलं तर अतिशय चांगलं फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतं, एक डीप थर्डमॅन आपल्याला पाहायला मिळतो, तदनंतर पॉईंटचा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो, तदनंतर कव्हर्सवर आपल्याला पाहायला मिळतो, एक्स्ट्रा कव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। पुढील चेंडू जोरदार प्रहार केला गेलाय, आता मात्र वन बाउन्स इनटू द फेन्स, गॉन फॉर 4, पंचांचा इशारा येतोय। येस, दीज आर द 4 रन्स, 4 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत, धावसंख्या येऊन पोहोचेल 13 धावांवरती। एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 13 धावांवरती। 13 धावा पहिल्याच षटकात कुठल्या गेल्या आहेत, पॉवर प्लेचं हे षटक होतं, 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर होते, आउटसाइडर सर्कल 2च फिल्डर होते, आणि या षटकाचा फायदा ज्याप्रमाणे उचलला गेला पाहिजे त्याचप्रमाणे उचलला गेलाय। अक्षयच्या माध्यमातून 2 चौकार येताना पाहायला मिळाले। पहिला चौकार जर पाहिलं तर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फुल टॉस पद्धतीचा तो चेंडू होता, आणि तदनंतरचा चौकार जर पाहिलं तर थोडा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, त्याला टोलावून दिलं ओव्हर द कव्हर्स। ज्याप्रमाणे आपण पाहतो कालच्या सत्रात देखील आपण पाहिलं, कालच्या पूर्ण दिवसात देखील पाहिलं, सुनीलच्या फलंदाजीमधून विराट कोहली प्रमाणेच ओव्हर द कव्हर्स टोलावलेला फटका। आता मात्र गोलंदाज शशांक कट केला, हा चेंडू गॅप मध्ये जातोय, चेंडू चेस असेल फिल्डरसाठी, पाहूया कशा प्रकारचा चेंडू अडवतोय। नक्कीच चेंडू या ठिकाणी अडवलाय, संघासाठी 2 धावा तर वाचवल्यात, 2 धावा या ठिकाणी घेतल्यात। किती धावा घेतल्यात पंचांचा इशारा पाहावा लागेल, 3 धावा, 3 धावा घेतल्या तर या ठिकाणी संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 16 धावांवरती। विकेट्स जर पाहायचं झालं तर एकही अजूनपर्यंत आला नाही आहे। पहिल्या ब्रेक थ्रूची या ठिकाणी नक्कीच चाहूल करून द्यावी लागेल, पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मिळवून द्यावा लागेल। शशांक याला विकेट टेकिंग ऑप्शन म्हणून पाहिलंय संघनायकाने। चालू असलेला सामना आपण पाहतोय, हमला योद्धा विरुद्ध
NDC बँक हमला योद्धा यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय तर घेतला होता, परंतु एकही गडी आतापर्यंत बाद करू शकले नाहीत. पॉवर प्लेचं षटक हे खूप महत्त्वाचं षटक मानलं जातं, परंतु या षटकात जवळजवळ 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 16 धावांवरती. चला घाई करा, आजच्या दिवसात आपल्याला एकूण 10 सामने खेळवायचे आहेत. धन्यवाद. पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा हलक्या हातांनी खेळला. आता मात्र दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय, दुसरी धाव घेतली जाते. थ्रो त्या ठिकाणी केलाय, डिरेक्ट हिट काम तमाम करू शकलं असतं, परंतु थ्रो थोडासा लेझी आला. या ठिकाणी थोडंसं क्विक राहावं लागेल जर आपल्याला विकेट्स मिळवून द्यायचे असतील आपल्या संघाला. 1 रन शॉटचा स्कोरर एक शॉर्ट रनचा इशारा येतोय. या ठिकाणी एक धाव गाळली जाईल संघाच्या धावसंख्येतून. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 17 धावा धावफलकावर. आता मात्र भिरकावून दिलाय गगनचुंबी. फिल्डर त्या नो मॅन्स लँड मध्ये येऊन पडलेला हा चेंडू नक्कीच गगनचुंबी फटका होता. ओव्हर द कव्हर्स खेळला होता. लॉंग ऑफचा फिल्डर त्या एक्स्ट्रा कव्हर रिजन मधला फिल्डर देखील त्या चेंडूला झेलायला आला होता, परंतु चेंडू थोडासा लांब राहिला कव्हर्सच्या फिल्डर पासून देखील, तसंच लॉंग ऑफच्या फिल्डरच्या पासून देखील. आता कट केलाय, गॅप मध्ये कट केलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडासा लेझी थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली फिल्डिंग तर आपल्याला पाहायला मिळते. थ्रो थोडासा अजून अपने आप को आप यहाँ पे बेहतर कर सकते हो. संघाच्या धावसंख्येकडे पाहायचं झालं तर 20च्या पुढे जाते. धावसंख्या 21 धावा होत आहेत. गेला सामना जर पाहिला तर हाय स्कोरिंग सामना होता. 60 धावा त्या सामन्यात कुठल्या होत्या पहिल्या इनिंग्समध्ये. पहिल्या इनिंग्सचा ॲव्हरेज स्कोर जर पाहायचं झालं तर आतापर्यंत 45 ते 46 धावा राहिले आहेत, परंतु त्यावर जर तुम्ही मारलात तर नक्कीच संघाची धावसंख्या एका सन्मानजनक स्थितीवरती पाहिलंय आपण. धावसंख्या आता पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 धावांवरती. शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र शशांक याच्या षटकातील दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिलं तर 20च्या घरात जाऊन बसली आहे, 20च्या पुढे गेली आहे धावसंख्या. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 23 धावांवरती. शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती रिव्हर्सचा प्रहार गेला गॅप मध्ये. चेंडू गेलाय सीमारेषा पार. नाही, या ठिकाणी फील्डच्या माध्यमातून नक्कीच एक धाव वाचवतोय आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. एक धाव वाचवली आपल्या संघासाठी. 3 धावा धावल्या आहेत. षटक या ठिकाणी संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 26 धावांवरती. 26 धावा झाल्या आहेत. विकेट्सचं खातं जर पाहायचं झालं तर अजूनही आहे. कर्णधाराला या ठिकाणी चिंता असेल ती म्हणजे विकेटची, आणि विकेट टेकिंग ऑप्शन बॉलरला आणेल. नवीन आलेला गोलंदाज हेमंत जाधव. पुन्हा एकदा एका विकेट टेकिंग ऑप्शन वारंवार गोलंदाजीला आणलं जात आहे. 2 षटकं झाली आहेत, 26 धावा धावफलकावर लगावल्या आहेत. अशाच प्रकारे जर फलंदाजी सुरू राहिली तर माझ्या मते धावा ज्या बनतील त्या खूप मोठं लक्ष समोर असेल. तदनंतर हमला योद्धा यांच्याकडे नक्कीच विकेट्स घ्याव्या लागतील. या ठिकाणी जोरदार फटका खेळला गेला. थोडासा नो पद्धतीचा चेंडू, नो बॉल दिलाय या ठिकाणी पंचांनी. नो बॉल दिलाय. नो बॉल म्हणजेच पुढचा चेंडू फलंदाजासाठी फ्रीडम असेल या पुढच्या चेंडूवरती. पंचांचा इशारा पाहावा लागेल. फ्री हिटचा चेंडू असेल. नो चेंडू म्हणजेच पुढचा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा इशारा येतोय पंचांकडून. फ्री हिट नक्कीच फ्रीडम. फ्री हिट इज इक्वल टू फ्रीडम फॉर बॅट्समन.
पाहावं लागेल कशा प्रकारे हाताळलं जात आहे या फ्री हिटच्या चेंडूला, कशा प्रकारे समाचार घेतला जातोय. नक्कीच थोडासा ओव्हरपिच पद्धतीचे चेंडू कमी करावे लागतील. ज्या ठिकाणी अतिरिक्त बाउन्स आहे खेळपट्टीवरती त्या ठिकाणी चेंडू स्पॉट करावा लागेल. फील्ड लिमिट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोरदार चेंडू परंतु लाईन भरकटलेला चेंडू, चांगल्या टप्प्यावरती चेंडू आदळला होता परंतु लाईन थोडीशी भरकटली आहे आणि लाईन भरकटल्यामुळे या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या येऊन पोचते 30. धावसंख्या 30चा आकडा गाठते. या ठिकाणी पाहायचं झालं तर षटक जर पाहायचं झालं तर तिसरं मार्गस्थ आहे. जोरदार फटका ओव्हर द कव्हर्स, गॅप मध्ये मारलेला हा फटका आहे. फटका जातोय सीमारेषे पार. पंचांचा इशारा येतोय. धावा मिळत आहेत पूर्ण 4. या 4 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक येऊन पोचेल 34 धावांवरती. अजूनही एकही गडी बाद झाला नाहीये. नक्कीच कौतुकाची थाप मिळेल आपल्या कर्णधाराकडून दोन्ही फलंदाजांना, अक्षय तसंच संदीप. पाहायचं झालं तर संदीप चांगली साथ निभावत आहेत. अक्षय यांची 3 बाउंड्रीज आतापर्यंतच्या अक्षयच्या बॅटमधून आल्या आहेत परंतु कुठेही दडपणाखाली फलंदाजी करत नाहीयेत. संदीप देखील त्याचप्रमाणे सिंगल स्ट्राईक रोटेट करून देत आहेत. जास्तीत जास्त स्ट्राईकवर अक्षयला आणायचा प्रयत्न संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता केलाय पूल, हवेत गेलाय तो चेंडू. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली परंतु नो मॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा चेंडू पडताना पाहायला मिळतोय. एका क्षणी वाटलं होतं की हा झेल होईल परंतु झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच हा झेल झाला पाहिजे होता. झेलवर पूर्णतः आले नाहीत डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक. चेंडू थोडंसं मिसजज करू शकले नाहीत. क्रिकेट आहे, चुका या होत असतात परंतु चुका सुधारण्याची संधी तुम्हाला देतं ते म्हणजे क्रिकेट असतं. चेंडू आता थोडासा टप्प्याचा चेंडू टाकला, त्याला गॅप मध्ये भेटला. फाईन लेगच्या दिशेने चेंडू डिस्टन्स कव्हर करतोय का? हो, यस, करतोय चेंडू डिस्टन्स कव्हर. चेंडू जातोय सीमारेषे पार. पुन्हा एकदा येतोय चौकार. हलक्या हातांनी खेळला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता. बॉल त्या ठिकाणी आता मात्र चांगलं कव्हर केलं गेलं डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून त्या चेंडूला. मगाशी झेल होऊ शकत होता परंतु हा झेल किती महागात पडू शकतो. झेल सुटलाय, 2 झेल सुटलेत आतापर्यंत. पाहायचं झालं तर संघाची धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 41 धावांवरती. 40च्या उच्चांक गाठते धावसंख्या. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर पाहिलं तर एक स्ट्रॉंग झोन बनलाय त्या ठिकाणी. फाईन लेगच्या वरून आपल्याला बाउंड्री येताना पाहायला मिळाली. त्यानंतर आपल्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंड्री येताना पाहायला मिळाली. नक्कीच प्रत्येक दिशेला रन स्कोरिंग ऑपॉर्च्युनिटीज येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाजीवर जोरदार सचिन. जोरदार फटका आता येतोय डीप मिड विकेटच्या वरून. Gone for 6 is maximum of day 2. First maximum of day 2. पहिला मॅक्झिमम येतोय आजच्या दिवसातील. षटकार येतोय. 6 धावा जोडल्या जातील धावफलकावर. नक्कीच ज्याप्रमाणे धावांना ऍक्सेलरेट केलं जात आहे कौतुकास्पद बाब दोन्ही फलंदाजांसाठी. जर पहिलं पाहिलं तर चौकारात डील करत होते परंतु आता मात्र गिअर अप केलाय. नक्कीच ज्याप्रमाणे आम्ही काल म्हणत होतो जर तुमच्या विकेट्स इन हँड्स असतील, विकेट्स तुमच्या हातात असतील तर कधीही, कोणत्याही, केव्हाही, कुठेही
चेंडूवरती तुम्ही प्रहार करू शकता. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 48 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 48 धावा. विकेट जर पाहिले तर अजूनही एक पण विकेट आलेला नाहीये. नक्कीच कव्हरच्या हातामध्ये खेळलेला फटका, रनआउटची संधी या ठिकाणी, परंतु जोरदार धाव घेतली आहे त्या ठिकाणी. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही फलंदाजांकडून चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळते, चांगली पार्टनरशिप बिल्टअप होताना पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या येऊन पोहोचते 49 धावांवर. एका धावेची गरज संघाची हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी. ती एक धाव आली आहे एक्स्ट्राच्या स्वरूपात. काल आपण म्हणत होतो की एक्स्ट्रा रन्स जे आहेत ते तुम्हाला कमी खर्चायचे आहेत, एक्स्ट्रा रन्सवरती आपल्याला जास्त फोकस करायचा नाही आहे, परंतु एक्स्ट्रा रन्स जास्त दिले जात आहेत. आपण एक काल चांगलं उदाहरण देखील पाहिलं होतं, भारत आणि वेस्ट इंडिजचा तो सामना. 18 धावा वाईटच्या स्वरूपात, त्याच प्रकारच्या एक्स्ट्रा धावा येताना आपण पाहतोय. आता मात्र टोलावून दिलाय लॉंग ऑफच्या वरून. पाहूया जेल होऊ शकतो का? नाही, हा जेल होत नाहीये. हा देखील जातोय. बिग 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 हिट, गॉन फॉर 6. षटकानुरूप आक्रमक होताना पाहायला मिळते आपल्याला ही जोडी अक्षय आणि संदीपची. जोरदार फटका खेळला गेलाय. आता मात्र फाईन लेग रिजनला गाठलाय. आता जातोय 1 बाउन्स इनटू द फेन्स, गॉन फॉर 4. मागील 2 चेंडूंमध्ये पाहिलं तर 10 धावा आल्यात आतापर्यंत. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं, धावसंख्या येऊन पोहोचली आहे 60 धावांवरती मित्रांनो. 48 धावा होत्या मागच्या षटकाच्या अखेरीस, परंतु तदनंतर ज्याप्रमाणे फटकेबाजी केली गेली आहे लॉंग ऑफच्या वरून, एक सुंदर अप्रतिम सुरेख दर्शनीय षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र गाठलं फाईन लेग रिजनला. ओळखलं होतं कुठेतरी आखूट टप्प्याची गोलंदाजी असणार. पहिला चेंडू ओव्हर पिच होता, त्यानंतर आखूट टप्प्याची गोलंदाजी. आता मात्र फ्लिक केला गेलाय फाईन लेगच्या दिशेने. चांगला फटका या ठिकाणी खेळण्यात आलाय. धावसंख्या पुढे सरसावेल 61 धावा. हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय आपल्याला. 61 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजूनही एकही विकेट गेला नाहीये. नक्कीच मोठे प्रहार आता करण्याचा प्रयत्न असेलच. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र चेंडू हवेत. पहिला ब्रेक थ्रू येऊ शकत होता, परंतु पुन्हा एकदा चूक होताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पॉइंटच्या फिल्डर कडून. नक्कीच कुठेतरी मनोबल आणि इच्छाशक्ती थोडीशी खालच्या स्तरावर असल्याची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच हा झेल होऊ शकत होता, अगदी सोपा झेल होता. आपल्या कुशीत येऊन बसलेला हा झेल फिल्डरच्या, परंतु झेल तो सोडण्यात आलाय. आता मात्र थोडासा बॉल पडून खाली राहिला खेळपट्टीवरून. खेळपट्टी थोडस वेगळं बिहेव करते. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. षटक या ठिकाणी संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली. आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 मधलं छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक येत आहे अक्षयच्या बॅट मधून. मी अक्षयला विनंती करेन की त्याने आपली बॅट दाखवून ते सेलिब्रेट देखील करावं. धन्यवाद अक्षय. असेच उत्तर फलंदाजी करत राहा. दुसरं अर्धशतक येत आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग मधलं. अभिनंदन असेल आपलं अक्षय. 51 धावांवर नाबाद खेळत आहेत नक्कीच. आणि आता गॅप मध्ये मारलेला फटका, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपल्याला एक धाव येते त्या फटक्यावरती. धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या येऊन पोहोचेल 64 धावांवरती. 2 धावा आतापर्यंत 2 धावा घेतल्या गेल्या चेंडूवरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. या 5 चेंडूंवरती कशा प्रकारे कडाडीचे प्रहार, काय घडेल काय बिघडेल पाहायला मिळेल पुढच्या 5 चेंडूंवर. जोरदार प्रहार कट केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर तैनात. फिल्डरचा चांगला थ्रो. एसएस ब्लास्टर्स के कॅप्टन
टॉस के लिए कमेंट्री बॉक्स के पास आ जाए। थैंक यू डीजे। बहुत ही अच्छी ये कंपटीशन देखने को मिल रहा है और एक हाफ सेंचुरी लग चुका है। आज के दिन का पहला हाफ सेंचुरी, कल भी एक लगा था। रिवर्स खेल दिया है, कोशिश किया है और ये मिस किया है। गेंद पैरों पे लगी लेकिन स्टंप के बाहर थी, इसलिए अपील नकार दिया अंपायर ने लेग बिफोर विकेट का। और इस तरह से स्कोर अभी भी 62 65। 65 धावांवरती धावसंख्या येऊन पोहोचली आहे। अजूनही पाहायचं झालं तर किती चेंडू शिल्लक आहेत? 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही। मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न असेल, नक्कीच मोठा प्रहार लॉंग ऑनच्या वरून। आता मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार। यस, इट्स मॅक्सिमम षटकार। या 2 चेंडूंचा कशा प्रकारे प्रहार केला जाईल? आतापर्यंत जर पाहिलं तर सुनीलच्या बॅटमधून 3 चेंडूंवर 3 षटकार आले आहेत। मंगेशच्या बॅटमधून काल आपण पाहिलं 3 चेंडूंवर 3 षटकार येताना। पाहूया आता अक्षयच्या बॅटमधून 3 चेंडूंवर 3 षटकार येणार का? अजूनही 2 चेंडू शिल्लक, 1 षटकार आलाय आतापर्यंत। थँक्यू स्वरूप। एस ब्लास्टरचे कॅप्टन कमेंट्री बॉक्सकडे लवकरात लवकर या प्लीज। टॉस पेंडिंग आहे तुमचा। थँक्यू। धन्यवाद सर। या ठिकाणी जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत। पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत। अक्षय ऑन अ स्ट्राईक, अक्षय ऑन अ फायर। वैयक्तिक जर पाहिलं तर अक्षय 57 धावांवर नाबाद खेळतोय। जोरदार फटका हवे, डीप स्क्वेअर लेगचा। क्षेत्ररक्षक त्या फटक्या खाली, परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडासा मिसफील्ड होत आहे। 1 बाउन्स, 2 बाउन्स, ओव्हर द फिल्डर्स, ओव्हर द बाउंड्री रोप, गॉन फॉर 4। 4 धावा मिळत आहेत या चेंडूवर देखील। अक्षय याला रन्स आए तो आए, किसी भी माध्यम से आए, बस रन आ जाए और हमारा जो स्कोर है वो एक बड़ी टोटल के पार हो जाए। माइंडसेट पाहायला मिळतो। शेवटच्या चेंडूवरती फ्लिक केलंय त्या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने। 1 धाव घेतली आहे, एका धावेवर संतुष्ट होणार का? नाही, दुसरी धाव देखील घेतली आहे। 2 धावा घेतल्या आहेत, तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी नाकारलाय। षटक या ठिकाणी संपतंय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 77 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर। 77। थँक्यू खान सर। एस ब्लास्टरचे कॅप्टन एस ब्लास्टर प्लीज। टॉस जीतकर फील्डिंग लिया था और ये निर्णय जो है ये आने वाले मैचेस के कैप्टन्स के लिए ये एक सबक है कि थैंक यू खान सर, थैंक यू वेरी मच। मैच नंबर 8 DGKU वॉरियर्स और एस ब्लास्टर के बीच होने वाला है। इसके टॉस के लिए मैं माननीय श्री पानीगिरी साहब को आमंत्रण करता हूं। टॉस मानव सचिव श्री प्लीज टॉस के लिए आ जाए कमेंट्री बॉक्स के पास। अजूनही जर पाहायचं झालं तर एकही विकेट दिली नाहीये। विकेट टिकवून खेळले जात आहेत दोन्ही फलंदाज अक्षय आणि संदीप। शेवटचा षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे। गोलंदाज जर पाहायचं झालं तर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय व्ही निकम। किच्चा विलास यांना आता मात्र शेवटच्या षटकात विकेट आय तो आय देर आहे दुरुस्त आहे अशा प्रकारचा कुठेतरी परफॉर्मन्स दाखवावा लागेल। पहिला चेंडू लाईनने भरकटलेला चेंडू, थोडासा लेग स्टंपच्या बाहेर गेलेला चेंडू। अवांतर धाव येते, धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या येऊन पोहोचेल 78 धावांवरती। 78 रन्स ऑन स्कोर बोर्ड, नो लॉस खेळतायत अजूनही। सगळ्यात मोठी पार्टनरशिप असेल छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 ची ही सगळ्यात मोठी पार्टनरशिप असेल। दोन्ही फलंदाज, दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही टिकून खेळतायत। पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी।
निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूचा इशारा येतोय. अजूनही पाहायचं झालं तर अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक. कशा प्रकारे ही इनिंग संपवली जाते. संघ एनडीसी बँक यांच्याकडून जोरदार फटका गॅपमध्ये गेलाय. फटका फिल्डरसाठी चेस असेल. नक्कीच चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पॉईंटच्या फिल्डरकडून शॉर्ट पॉईंट ठेवला होता. नक्कीच डीप पॉईंट त्या ठिकाणी ठेवण्यात आला पाहिजे होता, परंतु शॉर्ट पॉईंट ठेवला होता आणि त्या पॉईंटच्या फिल्डरसाठी चेस पाहायला मिळाला आपल्याला. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 80 धावांवरती. 80 धावांचा उच्चांक गाठलाय. धावसंख्येने जोरदार फटका खेळला गेलाय. आता मात्र फाईन लेग रिजन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द बाउंड्री. जोरदार फटका हवेत मारण्याचा, डीप मिड विकेटच्या वरून टोलावण्याचा प्रयत्न तर होता, परंतु फटका थोडंसं बॅटची कडा घेऊन गेलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव घेतली आहे त्या फटक्यावरती. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या येऊन पोहोचते 85 धावांवरती. 85 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. नो लॉस अजूनही ही जोडी खेळते. अक्षय आणि संदीपची ही सफल जोडी. छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 मधली ही सफल जोडी, सफल पार्टनरशिप. स्टेप आउट केलाय. पदललित्य दाखवलाय. पदललित्य दाखवून लॉंग ऑनच्या वरून खेळलाय. चेंडू गेलाय सीमारेषे पार. यस, इट्स मॅक्झिमम षटकार. पंचांचा इशारा. जोडीने नो विकेट लॉस. पुन्हा एकदा पदललित्य दाखवलंय. आता मात्र चेंडू गेलाय हवेत. पहिला विकेट येणार का? नाही, हा देखील झेल सोडला जातोय. नक्कीच सफल जोडी. या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अक्षय आणि संदीपची ही जोडी नाबाद खेळली आहे. दोघही सलामीचे फलंदाज. संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 92 धावांवरती. 93 धावांचं टार्गेट असेल. 93 रन्स टू विन. सगळ्यात मोठी धावसंख्या, उच्चांक गाठलाय संघ. थैंक यू स्वरूप, थैंक यू स्वरूप. अगला होने वाला मैच DGQA वॉरियर्स वर्सेस SS ब्लास्टर्स, मैच नंबर 8. मैं हमारे बैंक के सेक्रेटरी श्री पानीगिरी साहब को निवेदन करता हूं कि वो टॉस के लिए मंच पर आ जाए सर, प्लीज सर. हमला योद्धा या संघाने गेल्या सामन्यात. अच्छा, इस मैच का टॉस जीता है SS ब्लास्टर्स ने और उन्होंने फील्डिंग लेने का निर्णय लिया है. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. थैंक यू सर जी, थैंक यू वेरी मच सर. पाऊल जिंकून क्षेत्ररक्षण तर घेतलं होतं, परंतु क्षेत्ररक्षण घेऊन देखील तो निर्णय थोडासा चुकीचा ठरलाय. या ठिकाणी एकही विकेट घेण्यात असमर्थ राहिलेत सर्वच गोलंदाज. मग म्हणायला लागेल धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 93 धावांची गरज आहे. आणि सर्वाधिक धावसंख्या ॲज अ प्लेयर इन अ मॅच पाहायचं झालं तर अक्षयच्या 70 नाबाद धावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अक्षयसाठी. नाबाद 70 धावा केल्या आहेत अक्षय याने आपल्या संघासाठी.
मैच जो हुआ था बहुत ही एंटरटेनिंग मैच, जिसको हल डिवीजन ने जीत लिया था एक दावेदार टीम को, देवीदास कोहली की टीम को, एनएडी की टीम को हराकर। और उसके बाद फिर से ये एक हाई स्कोरिंग मैच आपके सामने, 93 का टारगेट और ऑल सेट टू गो। एनडीसी बँक आपला एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. एनडीसी बँक पहली गेंद और इसे खेल दिया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड। फील्डर पीछे चेस कर रहे हैं और इस तरह से फील्ड किया, इस तरह से 2 रन पूरा किया और 2 रनों के साथ खाता खोला है हमला वॉरियर्स की टीम ने। हमला योद्धा एनडीसी बैंक के जो ओपनिंग बल्लेबाज थे उन्होंने एक कीर्तिमान कायम किया है। यहां पे ओपनिंग जोड़ी नॉट आउट 92 का पार्टनरशिप, नॉट आउट पार्टनरशिप, अभिजीत पार्टनरशिप। इस बीच अगली गेंद अच्छी थी और हवा में थी, वहां हाथ से कैच छूटा मिड विकेट पे। 1 रन लिया, स्कोर पहुंचा 3 रन, 3 फॉर नो लॉस। वेरी फर्स्ट ओवर, द पावर प्ले इज इन प्रोग्रेस और इस पावर प्ले का लाभ उठाना चाह रहे हैं, बहुत तेज शॉट खेलना चाह रहे हैं, लेकिन और ये चूक गए और बोल्ड कर दिया, पहला विकेट का पतन। बैंक द्वारा आयोजित छत्रपति शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 बिल्कुल अपने चरम सीमा पे पहुंच चुका है। अगली गेंद और इसे कट किया है कीपर के बगल से, वहां थर्ड मैन से छूटी गेंद। 1 रन पूरा किया है और दूसरे रन की कोशिश, लेकिन मना किया, जोखिम लेना नहीं चाहते हैं क्योंकि अभी अभी एक विकेट गिरा है। बोल्ड हो गए थे जो ओपनिंग बल्लेबाज थे। अच्छी सधी हुई गेंदबाजी चल रही है। किरण 4 नंबर की जर्सी में किरण। अगली गेंद गुडलैंड गेंद थी, शॉर्ट ऑफ गुडलैंड थी, थोड़ी सी चूक गए, गेंद सीने पर, कंधे पर लगी। 1 रन, स्कोर 5 रन। कुछ खास फायदा देखने को नहीं मिला है उठाते हुए इन्हें इस पावर प्ले के ओवर में, जिसमें इनर सर्कल में सारे फील्डर्स ऑलमोस्ट हैं, 2 को छोड़कर। बहुत ही अच्छी गेंदबाजी, स्क्वायर लेग में स्टीयर कर दिया था। 1 रन, 6 रन 1 ओवर की समाप्ति पे, 1 विकेट का नुकसान। टारगेट 93, बहुत ही विशाल का टारगेट। उस टारगेट को सेट करने के पीछे जिन 2 ओपनिंग बल्लेबाजों का योगदान है, जिसमें अक्षय ने एक विस्फोटक पारी, हाफ सेंचुरी खेलकर 70 रनों का योगदान दिया है अपनी टीम के लिए और दर्शकों को बहुत ही एंटरटेन किया उन्होंने। इस आज का शुरुआत जो है एंटरटेनमेंट से ही हुआ था, पहला मैच वैसे ही एंटरटेनिंग मैच और फिनिशिंग भी बहुत एंटरटेनिंग।
उसके बाद ये दूसरा मैच अक्षय के एंटरटेनमेंट के साथ 70 रनों की विस्फोटक खूबसूरत पारी, टारगेट 93 सेट किया। उसके बाद अब गेंदबाजी बहुत ही हाई मोराल में खेल रहे हैं ये एनडीसी बैंक के सारे प्लेयर्स, अ मोटिवेटेड टीम, यू कैन सी। बहुत ही अच्छी गेंद, स्लो की गई गेंद, बिल्कुल बॉडी लाइन पे थी, लेग बाय का इशारा। और इन 1 रनों के साथ, 2-2 रनों के साथ ये टारगेट जो है बहुत ही मुश्किल सा दिखता हुआ। क्रिकेट वैसे तो अनिश्चितताओं का खेल है, लेकिन असंभव नहीं है 93 चेज करना। और नो बॉल का इशारा, गेंद की लाइन और लेंथ अच्छी थी, लेकिन शायद स्टेप मिस कर बैठे। अंपायर ने नो बॉल का इशारा किया है और ये एक फ्री हिट देखते हैं। इस फ्री हिट के साथ अपना हाथ खोलकर ये कमबैक होता है कि नहीं 93 चेस करने के दौरान बल्लेबाज के द्वारा। हमला योद्धा स्लो की हुई समझदारी भरी गेंदबाजी, और ये बिल्कुल उस फ्री हिट को इन्होंने सेव किया गेंदबाज ने। एक डॉट गेंद, डॉट बॉल, स्कोर अभी भी 8 रन पे है। और इसे लंबा खेला है, स्ट्रेट ड्राइव द राउंड, फील्डर मौजूद था लेकिन कैच नहीं बना पाया, और इस तरह से ये चौका। इन 4 रनों के साथ स्कोर पहुंचा है 12 रन। अगली गेंद, और इससे लंबा खेलना चाहते थे लेकिन मिस कर बैठे ऑफ स्टंप के बाहर। बहुत ही अच्छी लाइन लेंथ के साथ धीमी गति की गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। बल्लेबाज को चकमा दे बैठे, और बल्लेबाज ज्यादा से ज्यादा रन स्कोर करना चाहेंगे क्योंकि विशाल का टारगेट है 93 का। बहुत ही अच्छी गेंद, स्लो गेंद, घूमकर खेला है स्क्वायर लेग की दिशा में। वहां फील्डर मौजूद थे लेकिन थोड़ा दूर थे, कैच नहीं बना पाए। तब तक 2 रन पूरा किया, थ्रो कीपर के हाथों में। इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 14 रन। 5 गेंदें हो चुकी है इस ओवर की। आखिरी गेंद संदीप, अच्छी गेंद लेकिन उठाकर खेला, वहां फील्डर मौजूद है, नो मैंस लैंड में गिरा है। 1 रन पूरा किया, मना किया दूसरे रन के लिए। इस 1 रन के साथ ओवर की समाप्ति और स्कोर 15 रन। 2 ओवर की समाप्ति पे स्कोर 15 रन, 1 विकेट के नुकसान पे 93 चेस करना है। यानी हर 1 ओवर में 15 रन से ज्यादा चाहिए, लेकिन यहां 2 ओवर ले लिए गए हैं इन 15 रनों की स्कोर को खड़ा करने के लिए। और हमला योद्धा, they need some miracle to chase this target of 93, which is not an impossible task, but some inning like Akshay played for NDC Bank is also required for this team to chase a high total of 93, a massive total. सदा आए हैं अगले गेंदबाज सदानंद। ये सीजन क्रिकेट में बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं। देखते हैं आज शॉर्ट गेंद से शुरुआत किया है उन्होंने। पहला गेंद था, कट किया है थर्ड मैन की दिशा में, वहां फील्डर मौजूद, 1 रन लिया, 1 रन से संतोष करना पड़ा। स्कोर 16 रन।
तो मैं सदा के बारे में कह रहा था कि सदा बहुत ही अच्छे गेंदबाजों में जाने जाते हैं। सीजन क्रिकेट में ये टाइम शील्ड में खेल चुके हैं और इनका सीजन क्रिकेट में जो एक्सपीरियंस रहा है, बिल्कुल सीम पे बॉल डेक हिट करती थी, लेकिन अब ये टेनिस गेंद इनके हाथों में है और थोड़ा अपने रन अप को शॉर्ट अप किया है, थोड़ा रन को। बहुत ही अच्छी गेंद थी लेकिन उठा दिया है, वहां सदा खुद कैच लेने के लिए मौजूद है और ये ड्रॉप किया कैच। कॉटन बॉल की कोशिश, लेकिन उनके हाथों से कैच छूटा और एक सिंगल लिया है इस बीच। स्कोर 17। सदानंद की अगली गेंद, शॉर्ट गेंद थी, कट किया है स्क्वायर लेग की दिशा में। वहां फील्डर पीछे चेस कर रहे हैं बॉल को और बॉल देखना है उन्होंने वो बचाए हैं या, और उन्होंने चौका बचाया, अपनी टीम के लिए एक रन बचाया। एक रन, 20 रनों पे स्कोर पहुंचा है। एक शॉर्ट रन, यानी इसमें सिर्फ 2 रन मिलेंगे। एक बहुमूल्य रन, लेकिन एक शॉर्ट रन। सदा की अगली गेंद और इसे जोरदार प्रहार करना चाहते थे लेकिन बल्ले का कोई संपर्क नहीं। वाइड का इशारा कोशिश कर रहे थे बैट्समैन, लेकिन अंपायर ने नकार दिया। बिल्कुल लाइन के अंदर थी वो, क्रीज के जो मार्किंग्स हैं, बिल्कुल मुस्तैद अंपायर। अगली गेंद सदा की और फिर से ऑफ स्टंप के बाहर गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी। ये धार है सदा की गेंदबाजी। एक मीडियम पेसर, जाने माने सीजन क्रिकेट में आज टेनिस में अपनी गेंदबाजी का हुनर दिखाते हुए अपनी टीम ने इंडीसी बैंक के लिए इस ओवर को बहुत ही सधी हुई गेंदबाजी। गुडलेंथ गेंद थी, कट किया है थर्ड मैन की दिशा में, वहां फील्डर मौजूद हैं। 1 रन पूरा किया और स्कोर पहुंचा है 21 रन। इन एक रनों के साथ जो है टारगेट बहुत दूर सा नजर आता हुआ, बहुत दूर होता हुआ, और इस दूरी को मेंटेन करने के लिए, इस दूरी को कम करने के लिए कोई एक विस्फोटक पारी खेलनी पड़ेगी किसी एक बल्लेबाज को, जैसा कि अक्षय ने अपनी टीम के लिए खेला था और इस टूर्नामेंट का दूसरा हाफ सेंचुरी अर्जित किया था उन्होंने। 6 चौकों और 4 छक्कों की मदद से उन्होंने जो 70 रन की पारी खेली थी, बहुत ही बेहतरीन पारी। बिल्कुल कल के एक पारी, वैती की पारी की जैसा उन्होंने आज प्रदर्शन किया और ये बोल्ड कर दिया है। बिल्कुल यॉर्क कर बैठे, इस यॉर्क की हुई गेंद पे लेग स्टंप
चौके के साथ स्कोर पहुंचा है। फिजिकल स्कोरबोर्ड प्लीज। शॉर्ट गेंद थी, कट किया है पॉइंट की दिशा में, वहां फील्डर मौजूद हैं लेकिन रोक नहीं पाए और इस तरह से 2 रन पूरा किया है। अभी भी फील्डर कोशिश, तीसरे रन के लिए मना किया है, जोखिम लेना नहीं चाहते हैं और स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं बल्लेबाज। और 28 रनों का स्कोर पहुंच चुका है लेकिन टारगेट बहुत दूर, 93 टारगेट, एक मैसिव टोटल है, ह्यूज टोटल on this ground. This is an open lush green ground of Naval Civilian Housing Colony Kanjurmarg. बहुत ही अच्छी लाइन लेंथ, स्लो गेंदबाजी, अच्छे लाइन लेंथ के साथ, और इसको हिट करना बहुत मुश्किल होता है बल्लेबाजों के लिए क्योंकि जो गेंद की जो पेस है उस पेस को बीट करते हैं गेंदबाज बल्लेबाज। 29 रन स्कोर, 29। अगली गेंद और ये गुड लेंथ गेंद थी, ये कट किया और बिल्कुल कीपर के हाथों में कैच थमा बैठे, कॉट बिहाइंड, एक बहुत ही अच्छा विकेट। और एक और विकेट का पतन। तीसरा मैच आज का, बहुत ही एंटरटेनिंग पारी, पहली पारी। धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचली आतापर्यंत
32 धावांवरती. लक्ष जर पाहिलं तर 93 धावांचं एक मोठं लक्ष बिग टोटल चेस करताना पाहायला मिळतात. परंतु षटक जर या ठिकाणी पाहिलं तर पाचवं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 32 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर लगावले गेलेत. धावफलक पुढे सरसावेल या चेंडू नंतर. 33 धावा झाल्यात आतापर्यंत. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज आता मात्र फ्लिक केला गेला आहे डीप मिड विकेट क्षेत्रात. 2 धावा काढल्या त्या चेंडूवरती. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या येऊन पोहोचते 35 धावांवरती. नक्कीच एक औपचारिकता शिल्लक आहे. ज्याप्रमाणे एकंदरीतच फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अक्षय आणि संदीपच्या माध्यमातून. मोठे फटके येताना पाहायला मिळाले आपल्याला अक्षयच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी संयम दाखवायचा होता त्या ठिकाणी संयम नक्कीच दाखवला. जे गोलंदाज घातक वाटत होता त्या गोलंदाजाला हलक्या हाताने खेळून स्ट्राईक रोटेशन करताना वारंवार पाहायला मिळाला अक्षय. तदनंतर ज्या गोलंदाजावरती अटॅक करायचा होता त्या गोलंदाजावर अगदी दिलखुलास पद्धतीने अटॅक देखील करताना पाहायला मिळाला आपल्याला. म्हणजे एकंदरीतच या रविवारच्या ब्लॉकबस्टरच्या दिनी आपल्याला एक क्रिकेटची परिपूर्ण मेजवानी या दुसऱ्याच सामन्यात दाखवून गेलाय अक्षय. नाबाद 70 धावा केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 मधला हाय स्कोर इन अ मॅच फॉर बॅट्समन फॉर अक्षय. कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षय. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. तुला कॉमेंट्री बॉक्स कडून मनपूर्वक शुभेच्छा. पुढचा चेंडू दरम्यान थर्डमॅनच्या दिशेने टोलावलाय. लेट कट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन बॅट का मोटा किनारा लेके वो गेंद गई थर्डमैन रीजन में. स्कोरबोर्ड की तरफ देखें तो हमें 37 रन दिखते हैं. वहाँ पे 37 रन अब तक बन चुके हैं. $93 runs to win. एक औपचारिकता शिल्लक या सामन्यात. आता मात्र गॅप भेदक फटका. गॅपमध्ये जातोय हा फटका. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर तर धावतोय चेस करत परंतु फटका जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील पूर्ण 4. या 4 धावांनी स्कोरबोर्ड मध्ये पडेल भर. स्कोरबोर्ड येऊन पोहोचेल 41 धावांवर. चला पुढचा सामना यानंतर होणारा सामना DGQA वॉरियर्स विरुद्ध SS ब्लास्टर्स. SS ब्लास्टर्स आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. SS ब्लास्टर्सने नाणेफेकीचा कौल जिंकून SS ब्लास्टर्स आपल्याला विनंती असेल लगेचच सामना झाल्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. SS ब्लास्टर्स आपल्याला विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सामना झाल्या जोरदार फटका खेळला गेला डाऊन द ग्राउंड. हा फटका 3 क्षेत्ररक्षक त्या फटक्याखाली येताना पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली किरणच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळलं होतं किरण याने. तदनंतर चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते त्याच्याच हातून. रनआउटच्या स्वरूपात विकेट जाताना पाहायला मिळत आहेत. चेंडू जर पाहायचं झालं तर आतापर्यंत 4 चेंडू झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू औपचारिकता आणि एक दणदणीत खणखणीत आणि दावेदारी पेश करणारा हा विजय असेल. तो म्हणजे NDC बँक यांचा. नक्कीच ज्याप्रमाणे फलंदाजी गोलंदाजी फिल्डिंग एक अव्वल दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. लेट कट खेळण्याचा प्रयत्न परंतु यष्टीरक्षकाच्या हातात. आता मात्र शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडू नंतर नक्कीच विजय संपादन करतील NDC बँक. चला DGQA वॉरियर्स विरुद्ध SS ब्लास्टर्स. SS ब्लास्टर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. सामना झाल्या
शेवटचा चेंडू मिस करतोय. हा चेंडू अपील केला जात आहे पंचांकडे. अपील स्वीकारतायत पंच. पंचांचा फलंदाज बाद होत आहेत आणि अभिनंदन एक गणगणित विजय मिळवलाय. अभिनंदन एकंदरीतच दोन्ही फलंदाजाचा. अक्षय संदीप पार्टनरशिप 93 धावांची 92 धावांची 93 धावांचं लक्ष दिलं होतं. लक्ष काहीच पूर्ण करता आलं नाहीये. नक्कीच